संभाजीनगरच्या वैजापूरमध्ये नैसर्गिक नाला बुजवून त्यावर थेट भूखंड उभारण्यात आलेले आहे। एवढंच नाही तर त्या ठिकाणी प्लॉटिंग देखील करण्यात आली आहे आणि आता त्याचाच फटका शेतकऱ्यांना बसतोय। पावसाचे पाणी थेट शेतात शिरत असल्यानं शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे। नेमका वैजापूरमध्ये काय प्रकार घडला पाहूया रिपोर्टमधून। संभाजीनगरच्या वैजापूर शहरालगतच्या गट क्रमांक 171 मध्ये अनेक वर्षांपासून अस्तित्वात असलेला नैसर्गिक नाला बुजवून त्यावर प्लॉटिंग करण्यात आल्याचा प्रकार समोर आलाय। या प्रकरणी शेतकरी संजय बोरनारे यांनी तहसीलदार तसेच नगररचना विभागाकडे लेखी तक्रार दाखल केली आहे। शेतकरी संजय बोरनारे यांच्या म्हणण्यानुसार संबंधित ठिकाणी नैसर्गिक नाल्यावर माती आणि मुरुम टाकून तो पूर्णपणे बुजवण्यात आलाय। त्यानंतर त्याच ठिकाणी भूखंड तयार करून अनेकांना प्लॉटची विक्री देखील करण्यात आली आहे। मात्र या प्रकारामुळे नाल्याचा नैसर्गिक प्रवाह पूर्णपणे बंद झालेला आहे। याचा परिणाम आता पावसाळ्यात स्पष्टपणे दिसून येतोय। नाल्यातून वाहणारे पावसाचे पाणी आता थेट परिसरातील शेतामध्ये शिरत असून त्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याचं या तक्रारीमध्ये नमूद करण्यात आलेलं आहे आणि त्याचे व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झालेले आहे। इतकंच नव्हे तर वैजापूर शहर आणि शहरालगतच्या अनेक भागांमध्ये अशाच पद्धतीनं नैसर्गिक नाले बुजवून प्लॉटिंग करण्यात आल्याचं शेतकरी संजय बोरनारे यांनी म्हटलेलं आहे। त्यामुळे भविष्यात पावसाळ्यात पूरसदृश परिस्थिती निर्माण होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे। या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमातील तरतुदीनुसार संबंधितांवर कठोर कारवाई करावी, तसेच नैसर्गिक नाल्याचा मूळ प्रवाह पूर्ववत करण्यात यावा अशी मागणी शेतकरी संजय बोरनारे यांनी प्रशासनाकडे केलेली आहे। आता प्रशासन या प्रकरणात काय कारवाई करणार, नैसर्गिक नाल्यावर झालेल्या प्लॉटिंगची चौकशी होणार का आणि शेतकऱ्यांना न्याय मिळणार का, याकडे संपूर्ण वैजापूर तालुक्याचं लक्ष लागलेलं आहे।